जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपले हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 54वा दिवस, 23 फेब्रुवारी 2026 सोमवार. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करूया. समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. ग्रंथाचे क्रमशः वाचन करण्यापूर्वी आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. ही फलश्रुती संत श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन केलेली आहे. तर या फलश्रुतीचे आता आपण वाचन करीत आहोत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना सांगावयाचे आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्याच्या आचरणामध्ये वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण
तिसऱ्या दशकातील पहिल्या समासाचे, ज्याचे नाव आहे जन्म दुःख निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे वाचन केले. आता आपण पुढील वाचनास सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ डोळा निगती चिपडे या शब्दांनी सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण या 21व्या ओळीपासून आजच्या वाचनास सुरुवात करूया. डोळा निगती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातः काळी घाणी पडे, मुखी मळा सारिकी, लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ, चंद्रा सारिकी, मुख ऐसे कुक्षीळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे, भूमंडळी सर्वथा, पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका, एवं मळमूत्र आणि वमन, हेची देहाचे जीवन, येणेची देह वाढे जाण, यथार्थी संशय नाही. पोटी नसता मळमूत्र ओक, तरी मरोन जाती सकळ लोक, झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना, निर्मळपणे काढू जाता, तरी देह पडेल तत्वता, एवं देहाती व्यवस्था, ऐसी असे. ऐसा हा धड असता, येथाभूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता, शंका बाधी, ऐसी ये कारागृही वस्ती, नवमास भोगिल्या विपत्ती, नवही द्वारे निरोधती, वायो कैसा तेथे, ओका नरकाचे रस जिरपती, ते जठराग्निस्तव तापती, तेने सर्व ही उकडती, असती माणस. जय जय रघुवीर समर्थ. आता या ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटच्या ओळीत 21व्या अंकापासून आजच्या मराठी वाचनाची आपण सुरुवात करत आहोत. डोळ्यांत चिपडे निघतात, नाकांत मेकडे दाटतात, व सकाळी अंथरुणावरून उठल्यावर तोंडातून नरकासारखी घाण बाहेर पडते. लाळ, थुंका, घाण, पित्त, कफ, श्लेष्मा ज्यांत भरपूर भरली आहेत, असे घाणेरडे तोंड आणि अशा मुखाला कवी चंद्रासारखे मुखकमळ म्हणून उपमा देतात. मुख असे घाणीने भरलेले, पोटांत विष्ठा भरलेली, या प्रत्यक्ष गोष्टी आहेत. यांना दुसरे प्रमाण जगात नाही. पोटांत दिव्य अन्न घातले तरी त्याची विष्ठा किंवा वांती होणार. अत्यंत पवित्र असे गंगोदक प्याले तरी त्याचीही लघवीच होणार. एकंदरीत विष्ठा, मूत्र व ओक यांच्यामुळेच देह जगतो व वाढतो यात शंका नाही. असा मळमूत्र वमनाचा हा देह मळमूत्र वमनानेच वाढणारा. पोटात मळ मूत्र ओक नसतील तर सगळे लोक मरून जातील. राजा, रंक कोणीही असो, पोटात विष्ठा ही असावयाचीच. देह निर्मळ करण्याकरता सर्व विष्ठा काढू म्हणेल तर तात्काळ देहच पडेल. अशी हा देहाची स्थिती आहे. शरीर धडधाकट निरोगी असता याचे यथासत्य वर्णन पाहू गेले असता ते असे आहे. मग ते शरीर बिघडल्यास त्याची काय दशा होते हे सांगावयाला मनही माघार घेते. अशा कैदखान्यात 9 महिने वस्ती करून फार हाल सुचले. गर्भाच्या शरीराची 9 द्वारे म्हणजेच इंद्रिये बंद होतात. श्वासापुरता वायू सुद्धा पुरता मिळत नाही. जीव गुदमरतो. आईच्या पोटात ओका नरकाचे पाझर झिरपतात. ते जठराग्नीमुळे तापलेले असतात. त्यामुळे गर्भाची हाडे व मांस ही शिजून पोळून निघतात. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ओळी क्रमांक 21 ते ओळी क्रमांक 30 यांचा त्यांच्या मराठीतील अर्थसहित वाचन केलेले आहे. या पुढील वाचन आपण
पुढील भागात पाहू. आता कृतज्ञतापूर्वक सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाच्या भागाची सांगता करूया. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार ना धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.